ऑफिस मध्ये काही घडलं ना की खूप काळजी वाटते ग. फार अस्वस्थ व्हायला होतं. काय झालंय? अगं त्यांचा मुलगा मुकाबाहेर आहे. म्हणजे तो जातो तसा शाळेत वगैरे जातो, पण त्यांचा नवरा सुद्धा रात्रपाळीवर जातो. मग ती नाईट शिफ्ट संपवून त्यांनाही घरी यायला उशीर होतो. म्हणून मग हे सगळं मॅनेज करून निघायला मॅडम नाही उशीर होतो. त्यामुळे हल्ली मॅडम एक अर्धा तास लेट येत आहेत. आणि हे सगळं आईजीला कळलंय. आईजींना तर पटणं शक्यच नाही. नाही, तिला पटेल तसं. म्हणजे कारण नीट कळलं ना तर तिला पटेलही. पण मुळात कारण सांगितलेलीच तिला आवडत नाहीत ना. श्री, मी काय म्हणते, तू आईंशी बोल ना. म्हणजे आई सगळ्यात जास्त राहिल्यात ना आईजींबरोबर. त्यामुळे एखादी अवघड गोष्ट आईजींना कशी पटवून द्यायची हे आईंना नक्की कळेल. आईशी नाही, नको. आईशी नको. आईशी कशाला बोलू? आईच्या डोक्यात आणखीन एक विषय घालायचा नाहीये मला. ऑलरेडी तिच्या डोक्यावर खूप टेन्शन आहेत. आणखीन टेन्शन नको. मी बघतो काय करायचं. बरं, एवढंच आहे ना? बाकी काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? एवढंच काय जान्हवी? अगं ही काही छोटी गोष्ट नाहीये. नोकरी जाईल त्या मॅडमची. आणि आमच्या ऑफिस मधल्या वकिलांनी काहीतरी एक नवीन कॉन्ट्रॅक्टही केलंय आज. नीट वाचलं नाही मी, पण थोडं कानावर आलंय. कसलं कॉन्ट्रॅक्ट रे? तेच माहित नाही ना. अजून काही वाचलं नाहीये, पण म्हणे बरेच नवीन क्लॉजेस ऍड केले. पण मग तू आईजींना जाऊन विचार, हा काय प्रकार आहे? आता कॉन्ट्रॅक्ट वगैरे काय? मी कशाला विचारू? मी नाही विचारणार. माझ्यासाठी आहे ना कॉन्ट्रॅक्ट, तो माझ्याकडे आलं की वाचेल. आणि हल्ली तू आणि आईजी खूप छान वागता ना एकमेकींची. म्हणजे खूप छान पटतं ना तुमचं. बरं, तू जेवणार नाहीयेस ना? चल मम्मी निघते आता. सांग ना मला, हल्ली तू आणि आईजी एकमेकींची खूप छान वागता ना? हा बरं आहे, म्हणजे आम्ही अंतर ठेवून असतो. बरं, मी निघू का आता? माझं जेवण तर होतं. का ग तू हल्ली मला हसतेस का? मी आपलं काही बोललो की ए सांग ना. Sharyu did not went to marketing. Only did middle in me and Vahini. Then vegetable finish. I did my eyes big. Sharu said, "Oh God, I say I can able to make khichdi." They frightened. They said, "I make. We togetherly make khichdi." तरी आई तुम्हाला म्हणत होते मी एकदम निबंध नका देऊ, माझं चुकणार म्हणून. अगं नाही मोठी आई, तुम्ही खूप छान लिहिलंय. आणि तुम्हाला इंग्रजी शिकायचंय की नाही? मग अशी वाक्यच तयार करायला शिका. एक एक शब्द शिकून नाही होत. आणि भूतकाळ सुद्धा बराचसा बरोबर आहे. हो आई, खरंच बरोबर आहे. चालेल. मग असाच भविष्य काळ सुद्धा बरोबर करते. आई, शरयूला वाचून दाखव. दाखवतेस तिला वाचून. बरं, काय झालं? कळेल आता. बँक उघडली ना की त्याला कळेल की त्याच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर झालेत. मग बघू. बापरे, म्हणजे आहे आज स्फोट आहे. त्याचं काही सांगता येत नाही. पण आईजी, तो कॉन्ट्रॅक्ट वर सही करेल ना? हो, ते मला माहित नाही, पण त्याला कळेल तरी की मला तो कंपनीतून जायला नकोय. चिडचिड करेल, पण माझं म्हणणं त्याच्यापर्यंत पोहोचेल तरी. हो, आणि मी सुद्धा बोलीन त्याच्याशी. नको, तू डायरेक्टली या विषयावर त्याच्याशी बोलू नकोस. अगं, नवरे बायका म्हणतात ना, त्याच्या बरोबर विरुद्ध करतात कधी कधी. तुझे आजे सासरे असेच होते. त्यांना भाताचा आग्रह केला की नेमके पोळी खायचे. गोड नको म्हटलं तर गोडच हवं असायचं. आईजी, सध्या श्री असाच वागतोय. म्हणजे चहा पी तर चहा नकोय, अरे जेव तर जेवण नकोय. बरं, काही टेन्शन आहे का? नाही, टेन्शन कसलं? अच्छा, म्हणजे काही विशेष नाही ना? असं कसं म्हणतेस तू? विशेष तर आहे ना? असं सतत विरुद्ध बोलत असतो तो. बरं, एवढं सगळं करून वागतो तेच बरं का? म्हणजे तुमची गाडी रुळावर आहे तर. ही विरुद्ध स्टेज येणं ना फार महत्वाचं असतं. आता तुला त्यानं जे करावंसं वाटेल त्याच्या अगदी उलट बोल, म्हणजे तुझ्या मनासारखंच तो करेल.
आईची कसली भन्नाट आयडिया आहे ही. पण खरंच असं होईल ना? अगं पिढ्या बदलल्या पण हे काही बदललं नाहीये. आईजी तुम्ही प्लीज मला अशाच टिप्स देत राहा, म्हणजे आमचा संसार आणखीन मस्त होईल. या घरात अनेक लग्न झाली, पण हे सारं सांगायला मला तुझी वाट पाहायला लागली. संसाराची 4 गुपितं सांगावीत इतकं लग्न कुणाचंच टिकलं नाही. कुणाला सांगणार? पण तुम्ही दोघं या घराचा संसार न टिकण्याचा शाप खोडून काढाल अशी खात्री आहे मला. माझ्या श्रीशी आयुष्यभर सुखाचा संसार कर. तुम्हाला वचन देते आईजी, तुमच्या नातवाला सुखाची कमी नाही पडू देणार. आणि हे घरातले संसार टिकतील का अशी भीती आता नाही वाटून घ्यायची. आपलं काय ठरलंय? हत्तीचा खेळ आठवतोय ना? या घरातला संसार उत्तम चाललाय, इथली सगळी माणसं खूप सुखी आहेत असं सतत मनाला बजावत राहा. करणार आहात ना तुम्ही असं? करीन, नक्की करीन. तुझ्याशी बोललं ना की मनाला उभारी येते, उमेद वाढते. माझ्या आयुष्याची पुढची वर्ष आता सुखात जातील अशी आशा वाटायला लागलीये. असं म्हणताय? आता मिठी काय सांगतेस काय बेबी? हो ना, मला पण धक्का बसला. अगं मी कुठल्या कामासाठी गेले होते हे सुद्धा विसरले, तशीच परत फिरले. काय चाललंय या दोघींमध्ये ज्यामुळे त्या इतक्या खुश आहेत? काय गुळपीट जमलंय ना दोघींचं. मलाही कुतूहल वाटतंय की नेमकं चाललंय काय या दोघींचं. श्री घर सोडून गेल्यानंतर आई किती डिप्रेस झाली होती ना. म्हणजे हसणं नाही, बोलणं नाही, सगळं वरवरचं वागत होती. आणि आता आता टाळ्या देऊन हसतेय काय, जान्हवीला मिठी मारतेय काय. मला सुद्धा आठवत नाही का इतक्या वर्षात कधी आईनी मला मिठी मारलीये. बेबी आई आता आनंदात आहेत ना, तुला सुद्धा मिठी मारतील लवकरच. आता वाटतंय सगळं काही नीट होईल. श्री घरात असताना तर घर कसं गोकुळासारखं वाटलं असतं. ताई सगळं नीट होणार आहे आता. देवाच्या कृपेने सगळं चांगलं होईल बघ. खरे सरे या दोघांमधली भांडणं मिटवणं आता देवाला जमेल. May I come in? कम इन. मॅडम याचा काय अर्थ आहे? कशाचा? बँकेकडून मला जो मेसेज आलाय त्या मेसेजचा काय अर्थ आहे? काय आलाय मेसेज? मला माहितीये तुम्ही हे मुद्दाम करताय. हे पैसे माझ्या अकाउंटला कसे आले? कंपनीकडनं. अहो पण मी नाही म्हणालो होतो ना, मी परत केले होते कंपनीला. पण हे ते पैसे आहेत असं कंपनी कुठे म्हणाली? आणि जसं तुम्ही दुसऱ्याचे पैसे स्वतःकडे ठेवून घेत नाहीत तसं माझंही आहे. नाही पण ते पैसे माझे नाही आहेत. तुमचेच आहेत ते. कसे? या कंपनीसाठी तुम्ही खूप राबलात, कष्ट घेतलेत. तुमची मार्केटिंग स्किल्स, तुमचं टेक्निकल नॉलेज यामुळे कंपनीची भरभराट झाली. त्याचाच हा पगार समजा. पगार? मॅडम मी हे सगळं पगाराकडे बघून नाही केलं. पगाराच्या अपेक्षेने मी कधीच कंपनी चालवली नाही. माझं गोखले गृहउद्योगावर प्रेम आहे म्हणून मी हे सगळं केलं. ही कंपनी मोठी झालेली पाहणं हे स्वप्न आहे माझं. हा तुमच्या मनाचं मोठेपण आहे, पण कंपनी सुद्धा कुणाकुणाचं फुकट काम नाही करून घेणार.
नाही, पण मी कंपनीची मॅनेजमेंट बघत असताना असा पगाराचा मोबदला कधीच घेतला नाही. पण तुम्हीच म्हणता ना आता तुम्ही या कंपनीचे सामान्य एम्प्लॉई आहात म्हणून. पण पण आपल्या कंपनीतल्या कुठल्याही सामान्य एम्प्लॉईला इतका पगार नसतो. कोणाला किती पगार द्यायचा हे माझ्या हातात आहे. ठीक आहे, मी ते पैसे पुन्हा कंपनीच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो. काय म्हणून? हे बघा मॅडम, मला ही कागदोपत्री व्यवहार करता येतो. मीही असे अनेक क्लॉजेस आणि कारण शोधून काढेन की ज्याच्यामुळे मला ही रक्कम पुन्हा कंपनीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करता येईल. हा, काही हरकत नाही. आपण असेच ट्रान्सफर खेळूया. तुम्ही करा, मग मी करते, मग परत तुम्ही करा, मग परत मी करते. पण या सगळ्यामुळे काय हाती लागणार आहे तुमच्या? म्हटलं तर काही नाही, म्हटलं तर सर्वस्व. नाही, हे काही बरोबर नाहीये तुमचं. उगाच 2-4 टेक्निकल मुद्दे काढून तुम्ही वाढवता हे सगळं. एका महिन्यामध्ये कंपनी सोडायची असं माझं स्पष्ट ठरलेलं होतं. हे सगळं तुम्ही का करताना मला चांगलंच माहितीये. या सगळ्याचा काही उपयोग होणार नाहीये. या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी मी काही ना काहीतरी मार्ग नक्की शोधेन याची. या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी मी काही ना काहीतरी मार्ग नक्की शोधेन याची. गिळा. कधी चहा प्या, कधी जेवा, अगदी आपल्या घड्याळाप्रमाणे आम्हाला नाचवा. आम्ही आपल्या आशेवर आहोत, कधीतरी उजेड पडेल याचा. आता हे सगळं कधी संपणार आहे तेही सांगा एकदा. शोधतोय ना मी आता काम. ते काय असं बाजारात विकायला नाही ठेवलंय, आपण गेलो आणि आपल्याला मिळेल लगेच. हो, बाजारात विकायला ठेवलं ना तरी देखील आपल्याला ते काही विकत घेता येणार नाही. पैसे कुठे आहेत आपल्याकडे विकत घ्यायला? आई ग, कंबरड मोडलं माझं सकाळपासनं घरातला हा रगाडा उपसून उपसून. माझ्या मदतीसाठी तुझं लग्न करावं म्हटलं तर बायको कोण देणार तुला? ना शिक्षण ना नोकरी. हा आपला जगतोय आईच्या जीवावर. काही झाल्या चुका माझ्याकडून, पण शिकलो पण नाही मी, मान्य आहे मला. पण आता करतोय ना प्रयत्न. हो, पण चुकीच्या दिशेने हातपाय मारतोयस. म्हणजे हे बघ पिंट्या, प्रत्येक माणूस काही खूप शिकलेला नसतो, पण कमी शिकलेल्यांना पण नोकरी मिळतेच ना. कशी? थोडंसं गोड बोलून, आपल्या ओळखीचा फायदा करून घेऊन. आणि मी काय म्हणते, ओळखीचा फायदा करून घेणं हे काय बेकायदेशीर आहे का? कोणाबद्दल बोलतेस तू? अरे जानू बद्दल बोलते मी. मोठी बहीण आहे तुझी ती. तुझ्या अडचणीच्या काळात ती तुला मदत नाही करणार तर आणखी कोण करणार? नाही आई, आईनं आधीच खूप केलंय माझ्यासाठी. तर केलंय तर काय झालं? हा, आणि केलं म्हणजे असं काय केलंय तिने? अशी प्रत्येक गोष्ट नाही दाखवता येईल. अरे हो, पण एखादी तरी दाखवशील. आई वडील नाही करत का आपल्या मुलांसाठी? तशीच ती तुझी मोठी बहीण आहे की नाही, त्यामुळे केलं असेल तिने काही आतापर्यंत. तुझं तिच्याशी गुळफीट आहे ना, मग तू तिला सांग ना तुझ्यासाठी कंपनीमध्ये एखादा शब्द टाक म्हणून. नाही आई, ताईशी याविषयी कुणीच काहीच बोलायचं नाही. तूही तुझ्या बाबांसारखा भलत्या सलत्या गोष्टींमध्ये ही अशी तत्व आडवी आणायला लागलास ना तर माझ्याशी गाठ आहे तुझी. अगं या तत्व काय? नोकरीसाठी किमान मला प्रयत्न तर करू दे. अरे मग हाही प्रयत्नच आहे ना. ताईला म्हणावं जग वाईट आहे, ह्या एवढ्या मोठ्या जगामध्ये नोकरी मिळणं किती अवघड झालेलं आहे.
तर तुझ्यासाठी एक छोटीशी नोकरी तिला द्यायला सांग ना. नको आई, आधीच माझ्यामुळे खूप अडचणीत आली आहे ताई. आणि या सगळ्यात आपण तिला मदत करायची का तिच्याकडून मदत मागायची? हे सगळं जरी खरं असलं ना तरी पोटाच्या प्रश्नापुढे बाकी सगळे प्रश्न आहेत ना थोडे बाजूलाच ठेवावेत. आपण फक्त नोकरीच मागतोय ना, मालमत्ता तर मागत नाहीयेत ना. अरे कष्ट करून दाखवायचेत ना, ते तिथे करून दाखव ना. थोडा स्वार्थ बघावं माणसाने. नाही, मला नाही पटत नाही ते. कसं पटणार? आपल्या भल्याच्या गोष्टी तुम्हाला कधी पटणारच नाहीत. वाटतोळा करून घ्या स्वतःच, त्याशिवाय तुम्हाला कधी पटणारच नाही. आई प्लीज, माझी नोकरी या विषयात नको लक्ष घालूस तू. मी बघतो काय करायचं ते. म्हणजे संपलंच. घरातल्या सगळ्या वस्तू विकायची वेळ न आली ना म्हणजे मिळवलं. हे बरं आहे तुझं. आता तोंड काळं करणार तू. जरा चार समजुतीच्या गोष्टी सांगायला गेल्या ना की हा असाच पळून जाणार तू. माझं न ऐकल्याचा एक दिवस पश्चाताप होईल तुला. जान्हवी, फोन वाजतोय. हॅलो. जान्हवी, निघालीस का ग बँकेबद्दल? हो. मग घरी किती वाजता पोहोचशील? नंतर हं? नंतर कॉल करते. काय ग? कुठे काय? काय झालं? कोणाचा फोन होता? रॉंग नंबर होता. रॉंग नंबर? रॉंग नंबरला तू परत कॉल करणार आहेस? नाही, तुला ते लोन साठी वगैरे फोन येतात ना, तसा फोन होता. पण तरीही तू त्यांना काय कॉल बॅक करणार आहेस? नाही, काहीही. हा श्री, जान्हवी, तुझं काय चाललंय मला कळत नाहीये. माझं काय चाललंय श्री? अगं मग काय असा फोन कट केलास, अशी कॉन्शियस झालीस? काय झालंय? बरं मला सांग ना, ऑफिस मध्ये कसं काय चाललंय? ऑफिस काय उत्तम उत्तम चाललंय. ओके आहे ना सगळं? हा, म्हणजे आता काय ओकेच म्हणावं लागणार. म्हणजे नाही, म्हणजे तुझे आता थोडेसेच दिवस राहिलेत ना, मग कंपनीला काहीही फरक पडत नाही जान्हवी. अरे कंपनी म्हणजे काय, माणसंच असतात ना. कंपनीतल्या माणसांमुळे काही नाही, मला काहीच कळत नाही. सगळंच खूप विचित्र झालंय, मला काहीही कळत नाहीये. म्हणजे जाऊ दे, आता नको. अरे मला नाही वाटत कंपनीला फरक पडत नाहीये असं. असो, बघू नंतर. म्हणजे जर तुला बोलून बरं वाटणार. मला आता जेवून बरं वाटणार आहे. जेवण तयार आहे का? हो. मग चल जेवूया. अरे काय आता मी जेवायचं पण नाहीये का? चुकले, चल जेवूया. आई, हळदीचं दूध आणलं. हळू गरम. जान्हवी आली का ग? नाही अजून, आणि ऍज युजल कळवलंही नाहीये. समजून घे ग, येईल ती. आई, त्यात समजून काय घ्यायचंय? न सांगताही बऱ्याच गोष्टी कळतात मला. खूप पावसाळे पाहिलेत मी. काय झालंय? ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे ना? तर म्हणूनच आनंदात आहे मी. अच्छा, म्हणजे ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे म्हणून तू घरी जान्हवीला टाळ्या देत होतीस आणि मिठी मारत होतीस का? तुला आवडलेलं दिसत नाहीये. अच्छा, म्हणजे ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे म्हणून तू घरी जान्हवीला टाळ्या देत होतीस आणि मिठी मारत होतीस का?
तुला आवडलेलं दिसत नाहीये. अजिबात नाही. मला खरं तर आश्चर्य वाटतं या सगळ्याचं. आश्चर्य काय आहे त्यात? जान्हवीशी बोलून बरं वाटतं. समजूतदार आहे पोरगी. आपणही समजून घ्यावं. लहान आहे ती. मुख्य म्हणजे पॉझिटिव्ह आहे. सगळ्याकडे बघण्याचा चांगला दृष्टिकोन आहे तिचा. आई, काय झालंय तुला? काय झालंय मला? आई, अगं ही तीच मुलगी आहे जी या घरात आलेली आवडली नव्हती तुला. बेबी, जुन्या झाल्या त्या गोष्टी. जुन्या? अगं आतापर्यंत तिच्या सावलीलाही उभ्या राहत नव्हतो आपण. श्रीशी झालेल्या भांडणाच्या वेळी सुद्धा जान्हवीला कर्तव्य म्हणून तू घरी थांबायला सांगितलं होतंस. तिच्याविषयी प्रेम वाटतंय म्हणून नाही. बेबी, माणसं बदलतात.